गणपती बाप्पा मोरया. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा एक खास दिवस आहे, कारण हा दिवस भगवान श्री गणेशजींचा आहे, जो विघ्नांचा नाश करणारा, सौभाग्य निर्माण करणारा आणि बुद्धी आणि विवेकाचा स्वामी आहे. देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरी केली जाते. या दिवशी भक्त भगवान गणेशजींची मूर्ती स्थापित करतात आणि त्यांची पूजा करतात आणि उपवास करतात. गणेशजींना पहिले पूजनीय देवता म्हटले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या नावाशिवाय अपूर्ण मानली जाते. हा सण केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो आपल्या जीवनातील सकारात्मक ऊर्जा, नवीन सुरुवात आणि शुभ भविष्याचे प्रतीक आहे. असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत कथा ऐकणे आणि भगवान गणेशजींची स्तुती करणे खूप फलदायी आहे. ही कथा ऐकल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखे आणि धोके दूर होतात. कुटुंबातील गरिबी आणि दुःख दूर होतात. जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि कामात यश मिळते. व्यक्तीला रोगांपासून मुक्तता आणि चांगले आरोग्य मिळते. घरात शांती, आनंद आणि समृद्धी वास करते. गणेश चतुर्थी व्रत कथा ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती श्रद्धा आणि श्रद्धेची शक्ती आहे, जी भक्ताचे जीवन बदलू शकते. जो कोणी ही कथा श्रद्धा आणि भक्तीने ऐकतो, त्याच्या आयुष्यात भगवान गणपती आनंद, वैभव आणि शुभता आणतात. म्हणून आपण सर्वजण पूर्ण भक्तीने आणि मनापासून भगवान गणेशाची व्रत कथा ऐकूया. एकेकाली माता पार्वती तिच्या बाथरूम मध्ये होती. त्यावेळी तिला वाटले की तिला असा मुलगा हवा आहे, जो तिच्यासोबत राहील आणि खोलीचे रक्षण करेल. तिच्या गाढ भक्तीने आणि प्रेमाने तिने तिच्या शरीराच्या मातीपासून भगवान गणेशाची निर्मिती केली. माता पार्वतीने गणेशाला जिवंत केले आणि त्याला आज्ञा दिली की कोणीही या खोलीत प्रवेश करू नये. भगवान गणेश पूर्ण भक्तीने आणि समर्पणाने आपले कर्तव्य बजावत राहिले. त्याने माताजींच्या आदेशाचे पालन केले आणि कोणालाही परवानगीशिवाय आत येऊ दिले नाही. एके दिवशी भगवान शिव त्या बाथरूम मध्ये आले. गणेशाने पाहिले की कोणीतरी त्याचा आदेश मोडत आत येत आहे आणि त्याने त्याला थांबले. गणेशाचे हे कर्तव्यदक्ष वर्तन पाहून भगवान शिव हे समजू शकले नाही की हा मुलगा कोण आहे आणि तो त्याला का थांबत आहे. शिवजींनी गणेशला अनेक वेळा नम्रपणे मार्ग सोडण्यास सांगितले, परंतु गणेशने तडजोड केली नाही आणि माता पार्वतीच्या आज्ञेचे पालन केले. संतापलेल्या शिवजींनी गणेशचे डोके कापले. जेव्हा देवी पार्वतीने हे पाहिले, तेव्हा तिचे हृदय प्रचंड दुःख आणि वेदनांनी भरून गेले. तिने तिच्या मुलाबद्दल अपार चिंता आणि प्रेम व्यक्त केले आणि यावेळी भगवान शिव यांनी गणेशाचे डोके हत्तीच्या डोक्याने बदलून त्याचे डोके पुनर्जीवित केले. असे म्हटले जाते की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेशाच्या पूजेशिवाय अपूर्ण मानली जाते. ही श्रद्धा केवळ एक परंपरा नाही, तर ती शतकानुशतके जुन्या अनुभवाचे प्रतीक आहे, जी शिकवते की कोणत्याही कामात यश मिळविण्यासाठी सुरुवातीला योग्य मार्गदर्शन आणि ज्ञान असणे खूप महत्त्वाचे आहे. देव आणि मानवांचे अनुभव दर्शवितात की जेव्हा एखाद्याला कोणत्याही संकटाचा किंवा अडचणीचा सामना करावा लागतो, तेव्हा पहिला आश्रय भगवान गणेशाचा असतो. पौराणिक कथेनुसार जेव्हा देवांना मोठे संकट किंवा अकल्पनीय समस्या आली, तेव्हा त्यांनी भगवान गणेशाची बुद्धी, हुशारी आणि असीम बुद्धिमत्तेची मदत घेतली. गणेशाने आपल्या अद्वितीय विवेक बुद्धीने, दृष्टीने आणि शहाणपणाच्या निर्णयाने प्रत्येक आव्हान सोपे केले आणि प्रत्येक समस्या सोडवून संकटाचे संधीत रूपांतर केले. त्याचे हे रूप प्रतीक आहे की परिस्थिती कितीही जटिल, अप्रत्याशित किंवा कठीण असली तरी योग्य विचारसरणीने, ज्ञानाने आणि मार्गदर्शनाने कोणताही अडथळा दूर केला जाऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात त्यांच्या नावाने केली जाते. मग ते घरकुल समारंभ असो, लग्न असो, व्यावसायिक समारंभ असो किंवा धार्मिक समारंभ असो, त्यांची उपस्थिती वातावरण बदलते. ते केवळ आध्यात्मिकरित्याच नव्हे, तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्या देखील वातावरण शुद्ध करते. लोकांना प्रेरणा, धैर्य आणि आत्मविश्वास देते. गणेशाची ही कथा आणि त्यांचे महत्त्व आपल्याला शिकवते की यश, सौभाग्य आणि ज्ञान केवळ पूजा आणि भक्तीने प्राप्त होत नाही, तर त्यांना आदर आणि श्रद्धेने आलिंगन देऊन, त्यांना समजून घेऊन आणि त्यांचे
मार्गदर्शन स्वीकारून प्राप्त होते, ज्यामुळे जीवनात खरा अर्थ आणि चिरस्थायी फायदे मिळतात. अशा प्रकारे भगवान गणेशाची पूजा केल्याने आणि त्यांच्या ज्ञानाची प्रशंसा केल्याने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्थिरता, संतुलन आणि यश मिळते आणि म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीला त्यांचे नाव प्रथम घेतले जाते. एकेकाली एक गरीब ब्राह्मण त्याच्या आयुष्यातील अडचणी आणि कष्टांमध्ये इतका अडकला होता की त्याला आधार किंवा उपाय सापडत नव्हता. त्याच्याकडे पैसे नव्हते, पुरेसे अन्न नव्हते, सुरक्षिततेचे साधन नव्हते आणि त्याच्या समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शनही नव्हते. अत्यंत निराशा आणि वेदनांमध्ये त्याने भगवान गणेशाचा आश्रय घेतला आणि मनाने, हृदयाने आणि भक्तीने प्रार्थना करण्यास सुरुवात केली. त्याने आपले सर्व दुःख आणि गरिबी भगवान गणेशाला सांगितली. त्याला त्याच्या जीवनातील संकटांची संपूर्ण माहिती दिली आणि मदतीची विनंती केली. त्या ब्राह्मणाची भक्ती, निष्ठा आणि समर्पण भगवान गणेशाच्या हृदयाला स्पर्शून गेले. भगवान गणेशाने त्याच्या अडचणी आणि दुःख पाहिले आणि त्याच्या दैवी ज्ञानाने, चातुर्याने आणि असीम करुणेने त्याचा मार्ग मोकळा केला. त्याच्या अद्भुत ज्ञानाने आणि दैवी शक्तीने त्याने त्या ब्राह्मणाचे जीवन आशा आणि प्रकाशाने भरले, त्याची गरिबी दूर केली आणि त्याच्या कुटुंबात आनंद, समृद्धी आणि शांती पसरवली. ब्राह्मण आध्यात्मिकरित्या सक्षम झाला. त्याच्या हृदयात श्रद्धा आणि विश्वासाची शक्ती जागृत झाली आणि त्याच्या जीवनात नवीन संधी आणि उपाय दिसू लागले. या कथेतून दिसून येते की भगवान गणेश आपल्या भक्तांच्या वेदना आणि त्रासांना खूप चांगल्या प्रकारे समजतात आणि त्यांची भक्ती, श्रद्धा आणि विश्वास पाहून तो लगेच मदत करतो. समस्या कितीही गुंतागुंतीची, कठीण किंवा अशक्य वाटत असली तरी जर एखादा भक्त पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाने भगवान गणेशाकडे वळला तर त्याचे जीवन सकारात्मक, सुरक्षित आणि आनंद आणि समृद्धीने भरलेले बनते. ही घटना केवळ एक कथा नाही तर भगवान गणेशाच्या दयाळूपणा, करुणा आणि त्यांच्या भक्तांवरील अढळ प्रेमाचे जिवंत उदाहरण आहे, जे शतकानुशतके मानव जातीला संदेश देत आहे की भगवान गणेशाची भक्ती करणे आणि त्यांचे स्मरण करणे हाच अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार आहे. गणेश चतुर्थीचा उपवास हा एक अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र परंपरा आहे, जो भक्त त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेने 4 किंवा 10 दिवस पाळतात. हा उपवास केवळ कोणत्याही धार्मिक नियम किंवा परंपरेचे पालन नाही, तर तो जीवन शिस्त, संयम आणि आध्यात्मिक उन्नतीकडे नेण्याचे साधन आहे. या उपवासादरम्यान भक्त केवळ सात्विक अन्नाचे सेवन करतात, ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहते आणि व्यक्ती त्याच्या भक्ती आणि ध्यानात पूर्णपणे रमू शकते. उपवासाच्या दिवशी भक्त गणेशजींची मूर्ती स्थापित करतात, तिला सजवतात, फुले, धूप आणि दिवे लावून पूजा करतात, आरती करतात आणि गणेश चतुर्थीची कथा ऐकतात. या प्रक्रियेत केवळ शारीरिक कर्मेच केली जात नाहीत, तर ती भक्ताचे मन आणि आत्मा देखील शुद्ध करते. कथा ऐकताना व्यक्तीला भगवान गणेशाची महानता आणि त्याच्या आयुष्यात येणारे चमत्कार समजत नाही, तर त्याची मानसिक स्थिती आणि भावना देखील शुद्ध आणि सकारात्मक होतात. या उपवास आणि कथेद्वारे भक्त स्वतःमध्ये शिस्त, संयम आणि आत्मविश्वास विकसित करतो आणि जीवनाच्या प्रत्येक कार्यात संतुलन आणि स्थिरता अनुभवतो. गणेश चतुर्थी व्रताची ही परंपरा दर्शवते की भक्ती, श्रद्धा आणि नियमांचे पालन ही केवळ धार्मिक कृत्य नाही, तर ती व्यक्तीचे जीवन आंतरिक दृष्ट्या मजबूत, सकारात्मक आणि दैवी ऊर्जेने संपन्न करण्याचे साधन आहे. या काळात पूजा, ध्यान आणि कथा ऐकण्याची प्रक्रिया इतकी प्रभावी असते की भक्ताला जीवनात आध्यात्मिक शक्ती, मानसिक शांती, समृद्धी आणि संतुलन अनुभवायला मिळते आणि त्याचे मन सर्व प्रकारच्या नकारात्मकता, चिंता आणि अक्षमतेपासून मुक्त होते. गणेश चतुर्थी व्रत, कथा ऐकण्याची आणि तिचे पालन करण्याची परंपरा ही केवळ धार्मिक कृती नाही, तर ती जीवनात आनंद, शांती, समृद्धी आणि आध्यात्मिक ऊर्जेचा स्रोत देखील आहे. जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने ही व्रत कथा ऐकतो, तेव्हा त्याच्या जीवनात अनेक अद्भुत बदल दिसू लागतात. सर्वप्रथम कथा ऐकल्याने व्यक्तीच्या मनात मानसिक शांती आणि संतुलन स्थापित होते. त्याची अशांतता, चिंता आणि ताण दूर होतो
आणि तो मन आणि हृदय दोन्ही मध्ये स्थिरता आणि आराम अनुभवतो. कथा ऐकताना भगवान गणेशाच्या महिमा, त्यांची बुद्धी, शक्ती, दया आणि हुशारी आठवते, ज्यामुळे व्यक्तीमध्ये धैर्य, आत्मविश्वास आणि बुद्धीची अद्भुत शक्ती जागृत होते. यासोबतच जीवनातील भौतिक समस्या देखील हळूहळू सोडवल्या जाऊ लागतात. गरिबी, दुःख आणि आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात आणि व्यक्तीच्या घरात आणि कुटुंबात समृद्धी, सौभाग्य आणि वैभव पसरते. कुटुंबात प्रेम, समजूतदारपणा आणि सुसंवाद वाढतो आणि प्रत्येक सदस्यामध्ये आनंद आणि आनंदाची भावना निर्माण होते. तसेच शरीर आणि मनाची कमजोरी, आजार, मानसिक ताण आणि अडथळे देखील दूर होतात आणि व्यक्तीला त्याच्या कामात यश, आदर आणि प्रतिष्ठा मिळते. कथा ऐकण्याची आणि उपवास करण्याची प्रक्रिया इतकी प्रभावी आहे की ती केवळ धार्मिक कर्तव्य राहून राहत नाही, तर व्यक्तीचे जीवन पूर्णपणे सकारात्मक दिशेने वळवते. भक्ताला त्याच्या जीवनातील प्रत्येक अडचणी, प्रत्येक समस्येपासून आणि प्रत्येक आव्हानापासून मुक्तता मिळते आणि आंतरिक शक्ती, आत्मविश्वास आणि मानसिक स्थिरता अनुभवते. हे उपवास आणि कथा त्याला केवळ आध्यात्मिक दृष्ट्या बळकट करत नाही, तर भौतिक आणि सामाजिक जीवनात यश आणि स्थिरता देखील आणते. याद्वारे व्यक्तीचे जीवन प्रत्येक स्तरावर आनंद, शांती, समृद्धी, संतुलन आणि शुभ ऊर्जेने भरलेले असते. कथा ऐकून आणि उपवास केल्याने व्यक्तीचे हृदय, मन आणि आत्मा पूर्णपणे शुद्ध होते, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक अडथळा आणि प्रत्येक आपत्तीचा सामना सहजपणे करता येतो. भगवान गणेशाच्या कृपेने आणि भक्तीने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश, आदर आणि सन्मान मिळतो आणि व्यक्तीचे जीवन आंतरिक आणि बाह्यदृष्ट्या उज्ज्वल, सकारात्मक आणि शुभ बनते. या व्रत कथेचे ऐकण्याची आणि त्याचे पालन करण्याची शक्ती इतकी व्यापक आणि खोल आहे की ती व्यक्तीला केवळ त्याच्या वर्तमान जीवनातच नव्हे, तर त्याच्या भविष्यासाठी देखील मार्गदर्शन करते. जीवनातील प्रत्येक अडचण, चिंता आणि अडथळे दूर करते आणि त्याला पूर्ण आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक समाधान प्रदान करते. प्रेक्षकांनो, आम्ही ही कथा येथे संपवत आहोत. या कथेत आपण शिकलो की भगवान गणेशाची भक्ती आणि त्यांचे स्मरण करणे ही केवळ पूजापुरती मर्यादित नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी आपल्या जीवनात खोलवर बदल घडवून आणते. आपण पाहिले की भगवान गणेश आपल्या भक्तांच्या प्रत्येक चिंता, प्रत्येक दुःख आणि प्रत्येक अडथळ्याला चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि त्यांची श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण समर्पण पाहून त्यांचे रक्षण करतात आणि त्यांना मदत करतात. ही कथा आपल्याला असेही शिकवते की गणेश चतुर्थीचे उपवास करणे आणि कथा ऐकणे हे केवळ एक धार्मिक कर्तव्य नाही, तर ते आपले मन, हृदय आणि आत्मा शुद्ध करण्याचे, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचे आणि प्रत्येक अडचणीत धैर्य आणि आशा निर्माण करण्याचे एक अद्भुत माध्यम आहे. या कथेद्वारे आपण अनुभवले की भगवान गणेश केवळ संकटे दूर करत नाहीत, तर त्यांच्या भक्तांच्या जीवनात संतुलन, स्थिरता आणि शुभतेची भावना देखील स्थापित करतात. त्यांच्या आशीर्वादामुळे घरात प्रेम, सुसंवाद, समृद्धी आणि वैभवाचे वातावरण निर्माण होते आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे जीवन आनंद, शांती आणि भक्तीने भरलेले असते. कथेच्या प्रत्येक भागात हे स्पष्ट आहे की भगवान गणेशाचे ज्ञान, विवेक आणि दया हे आपल्या जीवनाचे मार्गदर्शक आहेत. जेव्हा आपण पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने त्यांची पूजा करतो, तेव्हा आपली मानसिक आणि भावनिक स्थिती मजबूत होतेच, परंतु आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यात आपल्याला यश, सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळते. या कथेने असेही शिकवले की अडचणी आणि अडथळे केवळ बाह्य आव्हाने नसून ते आपल्या आत लपलेल्या कमकुवतपणा आणि प्रतिबंधांना देखील उघड करतात. भगवान गणेशाची कथा ऐकून आणि उपवास केल्याने या कमकुवतपणा हळूहळू नाहीशा होतात आणि आपल्या धैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण पाहिले की भक्ताचे हृदय, मन आणि आत्मा पूर्णपणे भगवान गणेशाच्या प्रेम, कृपेने आणि मार्गदर्शनाच्या प्रभावाखाली येतात. या प्रक्रियेत एखाद्याचे जीवन केवळ भौतिकदृष्ट्या समृद्ध होत नाही, तर आध्यात्मिकदृष्ट्या सक्षम आणि जागरूक देखील होते. थोडक्यात या कथेतून आपल्याला हे जाणवले की भगवान गणेशाची भक्ती आणि त्यांचे स्मरण यात जीवनाच्या
प्रत्येक स्तरावर परिवर्तन घडवून आणण्याची अद्भुत शक्ती आहे. जो कोणी भक्त ही कथा पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने ऐकतो त्याला केवळ आपल्या जीवनात आनंद, शांती आणि समृद्धीच नाही तर प्रत्येक कार्यात यश, आदर, मानसिक स्थिरता आणि आध्यात्मिक ऊर्जा देखील मिळते. या कथेचा संदेश असा आहे की भगवान गणेशाची कृपा आणि त्यांची भक्ती आपल्या जीवनातील प्रत्येक अडचण सोपी करते, प्रत्येक दुःख आणि अडथळा दूर करते आणि आपले जीवन शुभ, उज्ज्वल आणि यशस्वी करते. म्हणूनच गणेश चतुर्थी व्रत आणि कथा ऐकणे हे केवळ एक धार्मिक विधी नाही तर एक अद्भुत अनुभव आहे जो जीवनाला दिशा देतो, मन आणि आत्मा चैतन्यशील करतो आणि प्रत्येक भक्ताचे जीवन सकारात्मकतेने, आनंदाने आणि समृद्धीने भरतो. प्रेक्षकांनो, आम्ही हा व्हिडिओ येथे संपवत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला या कथेतून भगवान गणेशाचा महिमा, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांची जीवन बदलणारी शक्ती जाणवली असेल तर कृपया तो लाईक करायला विसरू नका. तुमचा एक छोटासा लाईक हा आमच्या मेहनतीचा आणि वेळेचा अभिमान आहे आणि तो आम्हाला भविष्यात आणखी चांगले आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतो. तसेच जर तुम्हाला तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि प्रियजनांनाही या अद्भुत कथेबद्दल आणि भगवान गणेशाच्या कृपेबद्दल माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. हा सद्गुणी ज्ञान आणि भक्तीचा संदेश शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओ, नवीन कथा आणि धार्मिक, आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण सामग्रीशी नेहमीच जोडलेले राहू शकाल. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओची त्वरित सूचना मिळेल. यासोबतच तुमचे विचार आणि भावना आम्हाला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला ही कथा कशी वाटली ती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटले किंवा भगवान गणेशाकडून तुम्हाला कोणत्या प्रकारची प्रेरणा मिळाली हे तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुमच्या टिप्पण्या आमच्यासाठी केवळ मौल्यवान नाहीत तर त्या इतर प्रेक्षकांना या पवित्र कथेशी जोडण्यास देखील मदत करतात. आणि शेवटी भगवान गणेशाप्रती तुमची भक्ती आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही नियमितपणे त्यांचे मंत्र, श्लोक आणि स्तुती पठण करू शकता. ओम गम गणपतये नम या मंत्राचा जप करणे त्यांच्या आशीर्वादासाठी खूप फलदायी आहे. तसेच तुम्ही तुमच्या घरात गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करू शकता आणि दररोज त्यांचे ध्यान आणि पूजा करू शकता. हे तुमच्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणेलच. शिवाय तुमचे मन आणि आत्मा शुद्ध, सशक्त आणि सकारात्मक ऊर्जेने भरेल. तर प्रेक्षकांनो, भगवान गणेशाची कृपा आणि गौरव नेहमी तुमच्या हृदयात ठेवा. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट आणि अडचणीवर मात करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जीवनात प्रेरणा, ज्ञान आणि भक्तीचा स्रोत बनवा.